डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी ज्यांनी माझी मुलाखत घेतली, मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, ते आपल्या सगळ्यांना आदरणीय असे राजा माने साहेब, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीशजी सावंत, अनिलजी पाटील, अमोलजी पाटील, तेजस राऊत, महेश उगावकर, धीरजजी शेळके, विकासजी भोसले आणि माने साहेब ज्यांनी माझ्या मानेवर बसून अक्षरशः मला इथं आणलं, ते भरत केसरकर, सर्वच माझे पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, मुलाखतीमधनं मी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्यात, परंतु मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की महाराष्ट्रातले सगळे लोक आज मला गोव्यामध्ये बघता आली, तुमच्याशी संवाद साधता आला आणि अनेक गोष्टी तुमच्याशी चर्चा देखील करता आली. मी मगाशी एक फक्त सुतोवाच केला की राजकारण्यांसाठी पत्रकारांचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. तो डिजिटल पत्रकार असू दे, इलेक्ट्रॉनिक पत्रकार असू दे किंवा प्रिंट मीडियाचा पत्रकार असू दे, शेवटी राजकारण्यांचे आणि पत्रकारांचे संबंध देखील अतिशय जिव्हाळ्याचे असले पाहिजेत. मला तर असं वाटतं की कौटुंबिक असले पाहिजेत. आणि म्हणून मी प्रामाणिकपणाने मानेसाहेब सांगतो की माझ्यावर 30 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळा टीका झाली, पण मी त्या टीकेला एका शब्दानं देखील उत्तर दिलं नाही. याचं कारण ज्या ज्यावेळी पत्रकारांनी प्रिंट मीडियाच्या निमित्तानं मला काही सल्ला दिला, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दृष्टीनं मला काही सल्ला दिला किंवा डिजिटल मीडियाच्या दृष्टीनं जो काही मला सल्ला दिला, तो मी सल्ला मानला, ती माझ्यावरची टीका मी कधी मानली नाही. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांशी, म्हणजे बहुतेक पत्रकारांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. खरं तर माझा राजकीय प्रवास आता माने साहेबांनी विचारला कसा झालं, काय झालं. 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी आज तुमच्यासमोर गोव्याला आलो, याचं कारण जसं माझा मतदारसंघ आहे, जसं माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलं म्हणून मी 5व्यांदा विधानसभेवर गेलो, उद्योगमंत्री झालो, तसं तुमचा देखील वाटा आहे की जर तुम्ही आम्हाला कधीही दाखवलं नसतं तर उदय सामंत महाराष्ट्राला आणि गोव्याला देखील कधी कळला नसता. त्याच्यामुळे आमच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा देखील फार मोठा हात आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आभार मानले पाहिजे, तुमच्या सगळ्यांचं कौतुक देखील केलं पाहिजे.